तुम्ही हे पहा, नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मंडळी, आज आम्ही आगडगावचे देवस्थान काळभैरवनाथ मंदिरला भेट देण्यासाठी निघालो आहोत, जे की अहिल्यानगरमध्ये आहे। तर मंडळी, काळभैरवनाथाचे हे देवस्थान अगदी पुरातन देवस्थान म्हणून ओळखले जाते। ते अहिल्यानगर पासून 20 किलोमीटर अंतरावर आगडगाव या ठिकाणी आहे। तर या मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। मंडळी, सकाळचे 9:30 वाजलेत, अगदी सकाळीच आम्ही निघालोय दर्शनासाठी। आपण पाहू शकता हे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंनी हिरवाईने नटलेला हा सुंदरसा रस्ता, त्याचबरोबर ही सुंदर सुंदर घरे आणि लाल परी। मंडळी, हा संपूर्ण परिसर अगदी हिरवाईने नटलेला आहे। जणू ह्या डोंगराने हिरवागार शालू ओढलाय असंच वाटते। मंडळी, या मंदिराकडे जाताना असा घाट रस्ता लागतो बरं का। खूप मोठा घाट नाहीये, परंतु बऱ्यापैकी नागमोडी वळणे आहेत। आपण पाहू शकता या डोंगरावरील मोठमोठ्या पवनचक्क्या। तर या परिसरामधील डोंगरावर या पवनचक्क्या सर्वत्र पसरल्या आहेत। हिरवाईने नटलेले डोंगर आणि त्यावर ह्या भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या, त्यामुळे येथील सौंदर्यात आणखीच भर पडली आहे। काळभैरवनाथाचे मंदिर हे चोहो बाजूने वेढलेल्या डोंगराच्या मध्ये अगदी दरीत आहे। या ठिकाणी रविवारी खूप गर्दी असते बरं का, त्यामुळे मुद्दामच आम्ही रविवारचा दिवस सोडून इतर दिवसाला या ठिकाणी भेट देण्याचं ठरवलं होतं। तर मंडळी, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत घेत शेवटी आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत। श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव। अहिल्यानगर पासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। मंदिराच्या जवळच गाडी पार्क करून आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत। हे मंदिर अतिशय प्राचीन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये मोठ्या मोठ्या दगडांचा वापर केलेला आहे। महाराष्ट्रातील अनेक मंदिराचे काम हे दगडामध्ये झालेले आहे, परंतु बांधकामात अशा प्रकारचे मोठ्या आकाराचे दगड अभावानेच पाहायला मिळतात। आणि त्यामुळेच हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या राक्षसांनी किंवा भूतांनी बांधले असावे असे मानले जाते। एका आख्यायिकेनुसार आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी देवाच्या आज्ञेवरून एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम केले आहे। आणि विशेष म्हणजे मंदिर परिसरात आगडगाव, रतडगाव आणि देवगड अशी 3 गावे शेजारी शेजारीच आहेत। काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचे हे मंदिर आहे। आणखी एक बाब म्हणजे या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 3 राक्षसांची मुंडकी कोरलेली आहेत। त्यावरूनही या मंदिराचे बांधकाम राक्षसासारख्या अफाट शक्तींनी केलेले असावे याला बळ मिळते। तर चैत्र पौर्णिमेनंतर येणारा जो रविवार आहे, त्या रविवारी या मंदिरामध्ये मोठी जत्रा भरते। जागृत देवस्थान असल्यामुळे हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। तर मंडळी, महाराष्ट्रातील हे एकमेव असे मंदिर आहे की या ठिकाणी भूताची जत्रा भरते अशी मान्यता आहे बरं का।
काळभैरवनाथ मंदिरची जी जत्रा आहे त्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी भूतांची जत्रा भरते अशी मान्यता आहे। तर असं म्हटलं जातं की खूप वर्षापूर्वी या गावातील गोपीनाथ करपे हे यात्रेच्या दिवशी काळभैरवनाथ मंदिरातील दीपमाळेजवळ तैलाचे घागर विसरले आणि दुसऱ्या दिवशी आठवण झाल्यावर ते घागर आणण्यासाठी मंदिराजवळ गेले तेव्हा त्यांना तेथे विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या। त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली होती आणि त्यांच्या पिढीतील अनेक जण या माहितीला दुजोरा देतात। तर मंडळी, वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे। दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होते आणि 12:15 ते 3 वाजेपर्यंत आमटी भाकरीचे जेवण दिले जाते। मंडळी, या ठिकाणी आणखी हे छोटे छोटे मंदिर आहेत, त्या मंदिराला आम्ही भेट दिली। आणि लगेचच आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली। तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावी। तर मंडळी, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत घेत आम्ही निघालेलो आहोत। सकाळचे 11:30 वाजले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही जनावरे जी की रानामध्ये चरण्यासाठी आलेली आहेत। भजनाचा आनंद घेत घेत हे चाललेले बाबा आणि त्यांची जनावरे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळी, भेटेन पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार। तोपर्यंत तुम्ही हे पहा।